हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 9व्या अध्यायाचा विचार चालू आहे। ओवी क्रमांक 129 पर्यंत आपण काल बघितलं होतं। आता पुढच्या श्लोकाला सुरुवात होणार आहे। काही ज्ञानेश्वरीच्या आवृत्तीमध्ये 130 नंबरची ओवी सुद्धा वरच्या श्लोकामध्ये टाकलेली आहे, म्हणजे श्लोक क्रमांक 9 मध्ये टाकलेली आहे। आणि काही ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या श्लोकाला सुरुवातीलाच ती ओवी टाकलेली आहे 130 नंबरची। काय फरक पडत नाही। त्यामुळे खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये या 10व्या श्लोकानंतरची ती ओवी येते। आपण आता पुढच्या श्लोकाला सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला आहे की कोणत्याही प्रकारचा व्यवहार, जसा दिवा कुठला व्यवहार घरामध्ये करत नाही तशा पद्धतीनं भगवंत व्यापार कुठला करत नाहीत, काही उचापती त्याच्याकडून होत नाहीत किंवा निष्क्रिय आहे। आणि त्यामुळं जो सगळा जो घटना क्रम घडतो तो त्याला प्रवृत्ती कारण आहे, प्रकृती कारण आहे। आणि प्रकृतीच्या कारणामुळं म्हणजे ते उपादान कारण होते आणि निमित्त कारण भगवंत होतात। आणि त्याचंच वर्णन पुढे सांगितलेलं आहे। म्हणजे नेमकं कसं होतं तर भगवंत आता वर्णन करतात पुढच्या श्लोकामध्ये, मयाध्यक्षण प्रकृती सूयते सचराचरम हे तुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते। माझ्या या साक्षीरूप प्रकाशित झालेल्या प्रकृती चराचरासह जगताला उत्पन्न करते आणि या कारणानं हे जगत जन्मापासून विनाशापर्यंत परिवर्तन होत असतं। जगद्वी परिवर्तते, सतत बदलत राहतं। जन्मापासून विनाशापर्यंत सतत बदलत राहतं, म्हणजे बदलणं हा त्याचा स्वभाव आहे प्रकृतीचा। तसाच विचार इथे सांगितलेला आहे, जग बदलत राहतं पण साक्षी रूपाने भगवंत मात्र या प्रकृतीच्या चराचरासह जगताला उत्पन्न करते साक्षी भावानं। म्हणजे त्याचा एकोहम बहुश्याम असा संकल्प आहे। म्हणजे फक्त संकल्पानं प्रकृतीची निर्मिती होते, जगाची निर्मिती होते, असं उपनिषदामध्ये आपल्याला सुद्धा बघायला मिळते। आणि त्याचंच वर्णन भगवंत या श्लोकामध्ये करतात। माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेनं शब्द वापरलेला आहे की माझ्या अध्यक्षतेखाली ह्या सगळ्या गोष्टी घडतात, माझ्या साक्षीत्वाने घडतात। शब्दाचा अर्थ आहे बघा, अध्यक्ष बसलेला असतात ना एखाद्या कार्यक्रमामध्ये, पण त्यांच्या सगळ्या अनुमोदानं सगळं चालू असतं, ते स्वतः काय करत नाही। तसं भगवंतानं मया अध्यक्षण प्रकृती सूयते सचराचरम, सगळी चर आणि आचर जग जे उत्पन्न होतं ते भगवंताच्या साक्षीनं प्रकृती उत्पन्न करते। या कारणामुळे जगत हे जन्ममरण रूप आहे, परिवर्तन होणार आहे, त्यामध्ये उत्पत्ती नाश घडत असतात। सतत परिवर्तन हा त्याचा स्थायी भाव आहे। कुठलीही गोष्ट स्थिर राहत नाही, माणसं स्थिर राहत नाहीत, वस्तू स्थिर राहत नाहीत, वातावरण बदलत राहतं। बघा आपण क्षणाक्षणाला सगळं बदलत आहे आणि क्षणाक्षणाला बदलत असल्यामुळं त्या बदलणाऱ्या गोष्टीच्या सारखं मागं लागून आपणच काय व्हायला लागलोय, आपण त्याच्याप्रमाणे बदलतो आणि त्याच्याप्रमाणे बदलणं आपल्याला शक्य होत नसताना आपल्याला ज्याचा तो त्रास होतो त्याला सुख दुःख म्हणतात। ही बदलणारी गोष्ट आहे आणि या बदलणाऱ्या गोष्टीकडे जर आपण साक्षी भावानं जसं भगवंत पाहतो तसं जर पाहत राहिलो तर निश्चित आपल्याला त्याची मौज घेता येईल। जगात राहून सुद्धा वास्तविक जगात मौज घेण्यासारखं काय नाही, पण मौज घेता येण्यासारखंही भरपूर आहे।
जर आपण परमार्थाच्या मार्गाने विचार करत जर गेलो तर आपल्याला मौजेनं ते पाहता येईल, पण बाजूला राहून आपल्याला ते बघता येईल. मी जेव्हा सुखात किंवा दुःखात गुंतून जातो त्यावेळी मला सुख दुःखाचा अनुभव येतो, पण तीच सुख दुःख माझा देह भोगतो असं जर समजून मी देहापेक्षा बाजूला राहून जर ते पाहायला लागलो, त्याला साक्षी भाव म्हणतात. तर मी बाजूला राहून जर पाहायला लागलो तर मला सुखदुःखांचा अनुभव येत नाही. भगवंत तसा आहे, या सगळ्या सृष्टीपासून प्रकृतीपासून अगदी अलिप्त आहे आणि अलिप्त राहून असं साक्षी रूपानं राहून ते काय करत असतात, सगळ्या चर आणि अचर सृष्टीची ही जे व्यवस्था आहे ती व्यवस्था प्रकृती करते, पण अगदी अध्यक्षच्या रूपानं ते पाहत असतात. आणि त्यामुळं जगामध्ये जो बदल आहे तो बदल घडवणारी प्रकृती आहे. प्रकृतीशिवाय बदल घडत नाही, भगवंत बदलत नाही. म्हणजे बदलणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं एक न बदलणारं तत्व आहे, म्हणून बदल घडतात. हा दुसरा सिद्धांत त्यातून निघतो. कुठलीही गोष्ट बदलते त्या अर्थी बदलणारं कोणतरी आहे असा त्याचा अर्थ आहे, किंवा या बदलाला कारणीभूत कोणतरी आहे. म्हणजे आपण म्हणतोय ना, एखादी गोष्ट स्थिर असल्याशिवाय दुसऱ्या गोष्टी हलत नाही. एक गोष्ट त्याला पकडणारी असते आणि म्हणूनच ते फिरत असतं. पंखा फिरत असतो कारण त्याचा एक पाठीमागचा जो बुंदा आहे खालचा तो स्थिर आहे. पंखा सिलिंगला फिरत असतो कारण सिलिंग स्थिर आहे आणि म्हणूनच पंखा फिरतो. तशी प्रकृतीच्या हालचाली, जगाच्या हालचाली ज्या चालू आहेत याच्या पाठीमागं स्थिर असणारे एक तत्व एक आहे. तुझं विण काही स्थिर राहे ऐशे नाही, तुकोबा म्हणतात. तुझं विण काही स्थिर राहे ऐशे नाही. तुझ्याशिवाय देवा स्थिर असं कुठलीच गोष्ट नाही, कारण इथं बदलणं हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणून इथं माऊली बोलतात 130 नंबरची ओवी त्याचं सुरुवात करून दिलेली आहे. हा एकची अभिप्राव फुडत फुडती, काय सांगो बहुता उपपती, येत एक येळा सुभद्रापती, येतुले जानपा. आता तुला पुन्हा पुन्हा युक्तिप्रयुक्तीनं किती सांगू. आता याविषयी एका क्षणात इतके जाण. काय जाण तर मी या प्रकृतीला साक्षी भावानं कारणीभूत आहे, मी फक्त निमित्त कारण आहे एवढं जाणून घे. तुला किती वेळा सांगू. आणि खरंच किती ओव्या वापरल्यात माऊलीने, किती ओव्या. बरेचसे श्रोते सुद्धा मला फोन आलेत की किती वेळा तेच 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 आहे. आता तेच तेच त्या ज्ञानेश्वरी तुझे ओव्यात असल्यामुळे तेच तेच सांगावं लागतं, पण आपल्याला पटवून दृढ करण्यासाठी त्या ओव्या आहेत. त्याचा विचार जरासा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि त्यामुळे इथं सांगितलेलं वरचे सगळे जे विचार सांगितलेले आहेत की मी बंधनात पडत नाही, त्याला कारण मी बाजूला राहून हे कार्य करतो. आता बाजूला राहतो म्हणजे नेमकं काय करतो तर मया अध्यक्षण प्रकृती सुरविते सचराचरम. सगळी प्रकृती चर आणि आचरातला जे सगळे घटक जे आहेत ते घटक ती प्रकृतीच कार्य करत असते. ती प्रकृतीमुळं प्रकृतीच फिरत असते आणि प्रकृती फिरते हलते, याला कारण जे आहे तो साक्षी भावना असलेला भगवंत निमित्त कारण होतो. म्हणून हा विचार तुला किती वेळा सांगू, तू एकदाच समजावून घे. कधी कधी श्रीगुरु सुद्धा आपल्याला म्हणत असतात ना, माऊलींची भाषा श्रीगुरूंच्या भूमिकेत जाऊन माऊली बोलतात बरं काय. भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये श्रीगुरूंच्या भूमिकेमधून बोलतात. अर्जुनाला अगदी पुन्हा पुन्हा किती सांगू तुला, तसंच माऊली म्हणतात पुन्हा पुन्हा तुला किती सांगू. हा एकची अभिप्राव फुडत फुडती. फुडत फुडती म्हणजे पुन्हा पुन्हा काय सांगू. बहुता उपपत्ती, किती उपपत्ती सांगितल्या म्हणजे युक्त्या प्रयुक्त्या, यातून तुला पटवून देण्याचा प्रयत्न केला. दृष्टांत सांगितले, प्रमाण सांगितले आणि तुला पटवून देण्याचा. आता एक हेळा सुभद्रपती येतुरी जानपा. आता एकदाच एकाच वेळी तू एकदा लक्षात घे की मी या प्रकृतीचं काही करत नाही, म्हणजे भूतसृष्टीबद्दल माझं काही देणं घेणं नाही. मी काय करत नाही, करवत नाही, मी अलिप्तपणाने राहतो, एवढंच एक समजावून घे. मग आता पुढे आता 131 नंबर पासून मयाध्यक्षण प्रकृती या शब्दाचा या श्लोकातील पदांचा विचार करायला माऊली सुरुवात करतात. त्यातली 131 नंबरची ओवी. 130 मध्ये फक्त काय केली, सुरुवात करून दिली. किती वेळा पुढे पुढे सांगू. आता एकदा सांगतो. काय सांगतो, जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता. आता दृष्टांत परत. ह्या लोकचेष्टा ज्या चालू आहेत म्हणजे लोकांचा जो व्यवहार चालू आहे त्याला निमित्त कारण सूर्य आहे. तैसा जगत प्रभवी पांडुसुता हे तुम्ही जाणे. एकाच ओवीमध्ये
सगळ्या त्या श्लोकाचा अनुवाद करून टाकलाय माऊलीने बघा. समजतोच तो श्लोक आपल्याला. मयाध्यक्षर प्रकृती म्हणजे नाही तर याचा अर्थ निमित्त मात्र मी आहे याचा अर्थ वर्णन करतात. आणि लोकचेष्टा म्हणजे जगातला चर आणि अचरामध्ये जी प्रकृती कार्य करत असते त्या प्रकृतीचा व्यवहार म्हणजे जगाचा व्यवहार. आपण प्रकृती हा शब्द फार ब्रह्मांडाच्या अर्थानं घेतोय बरं काय. पण आपण समजून घेताना, ज्ञानेश्वरी समजून घेताना फक्त आपला प्रपंच हीच प्रकृती समजायची. माझा देह हीच प्रकृती, बाकी अन्य प्रकृतीच नाही. कारण माझ्यासाठी त्याचा काय उपयोग आहे. किती उलाढाली समुद्राच्या तळाशी होतात, परत आणखीन कुठल्या कुठल्या प्रांतामध्ये अमुक अमुक घडते, काय मला उपयोग आहे का त्याचं सांगा. म्हणून माझ्या सुखदुःखाचा त्यातून बाहेर पडण्याचा विचार फक्त आपल्या पुरता करावा. तर त्या ठिकाणी माऊली बोलतात जे लोकचेष्टा समजतात. ही लोकचेष्टा शब्दाचा अर्थ आहे लोकांचे व्यवहार, सगळे लोकांचे व्यवहार समजतात. सर्व लोकांच्या व्यवहाराला जैसा निमित्त मात्र का सविता, जसा केवळ निमित्त सूर्य हा निमित्त कारण होतो त्याप्रमाणे तैसा जगत प्रभवी पंडुसता हे तुम्ही जाणे, तसा जगाच्या उत्पत्तीविषयी मी केवळ निमित्त कारण आहे हे जाण. म्हणजे मी काहीही करत नाही. कारण भगवंताच्या अध्यक्षतेखाली प्रकृती कार्य करते. याचा अर्थ प्रकृती हे मंत्रिमंडळ आहे. प्रकृतीच्या रूपानं मंत्रिमंडळ कार्य करत असते आणि प्रकृती सगळ्या जीवाकडून काम करून घेत असते त्याच्या कर्माप्रमाणे. त्यामुळे जग चालत असतं सगळं. आता जग चालतं त्याला आता कारण निमित्त झाला फक्त भगवंत. म्हणून साक्षी रूपाने भगवंत पाहत असतात, काही करत नाही. ते उत्पत्ती नाश आणि नाशापासून उत्पत्तीपर्यंत कार्य सगळं चालू असतं. किती उलाढाली रोज चालू असतात बघा. जन्माला येतात, मरतात, जातात, नाश होतो, काही काळ असतात, काही जास्त काळ टिकतात, काही जास्त काळ का असताना पण नंतर मरतातच. मरतात शब्दाचा अर्थ आहे वस्तूचा नाश होतो, देहाचा नाश होतो, सगळं नाशिवंत आहे. खरंच यातला स्थायी भाव कोणता असेल तर नाश आहे. उत्पत्ती हा काय स्थायी भाव नाही. उत्पत्तीचा विचार करण्यापेक्षा नाश हा फिक्स आहे. जन्म कदाचित काय होईल टाळता येईल, पण जन्मानंतरचा नाश अटळ असतो हा सिद्धांत आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एकदा त्या चक्रात आपण पडलो, सुपातले दाणे जेव्हा त्या जात्यामध्ये पडतात तसा प्रकार कबीर महाराज म्हणतात म्हणून. तर ते जसं एकदा पडलो ह्या प्रकृतीच्या चक्रामध्ये, सृष्टी चक्रामध्ये, की ही सुख दुःख वाट्यालाच येतात. कारण देहाच्या द्वारे देह हे माध्यम ठेवलेलं आहे सुख दुःख भोगण्याचं, प्रारब्ध भोगण्याचं. किंबहुना देह हेच प्रारब्ध आहे आणि त्या देहाच्या द्वारे सगळ्या जीवांना सुख दुःख अनुभवायला लागतात. त्यामुळे उत्पत्ती नाश आणि नाशापासून परत उत्पत्ती ही कार्य चालूच राहतात. म्हणून सगळ्यामध्ये परिवर्तन बघायला मिळतं, सगळं बदलतं. आणि बदलाच्या मागे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या मागे एक न बदलणारं तत्व आहे. त्याला परमात्मा, भगवंत, परमेश्वर, ईश्वर, ते सगळं आत्मा, अमुक तमुक काय असेल ते, त्याला जी नावं दिलेत विठ्ठल, राम, कृष्ण, दत्त, ही सगळी नावं त्याला लागू पडतात. तो बदलत नाही कधी. तो जर बदलला असता ना तर वेगळंच झालं असतं चित्र, किंवा सृष्टी चालायचीच बंद पडली असती. ते पण फिरायला लागले म्हटल्यावर. घरात राहणारी माणसं घरात शांतपणे स्थिर बसू शकतात, कारण घर हलत नाही म्हणून. लक्षात घ्या, घर हलायला लागलं तर ती त्या आतली माणसांची अवस्था काय होईल सांगा बघू. मग अशी फॅनचं उदाहरण आपण घेतलं होतं. फॅनचा मागचा जो गठ्ठा आहे तोच जर हलायला लागला तर फॅन हलायची स्थिती राहील काय शिल्लक सांगा बघू. नाही राहणार. म्हणून प्रत्येक बदलणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं न बदलणारं जे तत्व असतं त्याचं नाव भगवंत, परमेश्वर आहे. आणि म्हणजे त्याचा विचार लक्षात घेतला पाहिजे. जर प्रकृतीचं चक्र फिरतं तर त्या चक्राच्या मध्यभागी त्याला कंट्रोल करणारी एक शक्ती आहे. आणि त्या कंट्रोल करणाऱ्या शक्तीला भगवंत म्हणतात मी अध्यक्षता आहे, अध्यक्ष आहे. अध्यक्ष कसे कंट्रोल करतात, हे चाललंय ना, तो जास्त वेळ कार्यक्रम चाललाय, जरा आटोपता घ्या, सूत्रसंचालन ह्यांनी करावं, त्यांनी कोणतरी त्यांना सचिव नेमावं, ही सभा अशा पद्धतीनं पार पडावी, एवढं लोक करतात ते, बाकी काय नाही, म्हणजे निमित्त असतात फक्त. तसं भगवंत काय करतात, ते मधलं जे केंद्र आहे ते केंद्र आपल्या ताब्यात आहे, ते भगवंताच्या ताब्यात आहे. आणि म्हणून भक्तीची भाषा बोलायला लागलं तर वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता.
मीच एक करता म्हणू नये, तुकाराम महाराज म्हणतात. वृक्षाची पानं हलायची असेल तर भगवंताच्या आज्ञेशिवाय ते सगळं हलत नाही. पुढच्या याच अध्यायामध्ये पुढे जाऊन आपण बघणार आहोत त्याची शक्ती कर्तुम अन्यथा कर्तुम कशी शक्ती आहे. आणि करत नाही आणि असा म्हणतो हा एक मोठी भानगड आहे. आणि त्याच भानगडीला ऐश्वर्य योग असा शब्द वापरला. आतापर्यंत आपण तेच बघत आलोय. इथं पडून ह्या श्लोकापासून टर्न बसलाय बरं काय. आणि त्यानंतर वेगळं तत्वज्ञान सांगायला चालू केलेलं आहे की सगळं परिवर्तन हे अटळ आहे आणि परिवर्तन हे झालंच पाहिजे. वास्तविक नाही झालं तर तेही कंटाळवाण आहे. आपण मेलोच नाही तर काय होईल जरासा अंदाज करून बघा. आपल्या पायातलं चप्पल तुटलं नाही तर आपण फेकून देऊ आहे की नाही. तुटणं हे किंवा एखादा कपडे फाटणं हे अपेक्षितच आहे किंवा आवश्यक पण आहे आणि आनंददायी पण आहे. जर नसेल ना नाश तर उत्पत्तीला अर्थच काय राहत नाही. किती किती वर्षे मी समजा 200 वर्ष 400 वर्ष जगलो, काय फरक पडणार आहे सांगा बघू. केवढे सुख मिळणार आहेत कसली सांगा बघू. काही नाही, उलट दुःखच आहे त्यामध्ये दुःखच आहे. तर हित विचार केलेला आहे जे अणुकेंद्र मध्ये आहे त्याच्यावरती हे सगळं हे सगळी प्रकृती फिरत असते. म्हणून जेवढं आपण केंद्राकडे जावं म्हणजे फिरवणारा मधला जो कणा आहे चाकाला फिरवणारा त्या केंद्र भागाकडे जितकं आपण जावं तितका शांतीचा अनुभव अधिक येतो. लक्षात ठेवावं आपण सर्वांनी. शांतीचा अनुभव कधी येतो? केंद्राकडे गेल्यावर. जितकं केंद्रापासून दूर तितकं आपल्याला त्याचा त्रास जाणवतो. फिरणं जास्त घडतं, हलणं जास्त घडतं, हालचाली जास्त होतात, अस्वस्थता वाढते. म्हणून जितकं आपण भगवंताच्या जवळ जावं तितकं आपल्याला विश्रांतीचा अनुभव येतो. म्हणजे जितकं या प्रकृतीच्या केंद्राकडे जावं, जो फिरणारा मधला आस आहे म्हणजे फिरणारा नव्हे, ज्याच्या भोवती हे सगळं फिरतंय तो मधला आस स्थिर आहे. त्याच्या भोवती सगळी पृथ्वी फिरते म्हणा, ब्रह्मांड फिरते म्हणा. तर तिथपर्यंत आपण जसं जावं तसं केंद्राकडे जाताना अधिक शांतीचा आपल्याला अनुभव येतो. मोबाईलचे टॉवर लागले आहेत. टॉवरच्या जितकं जवळ जावं तितकं आपल्याला रेंज अधिक मिळते. टॉवर पासून जितकं आपल्याला दूर जावं तितकी अस्पष्टता आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळते. छोटंसं उदाहरण आपल्या आत्ताच्या जीवनातलं आहे. टॉवर पासून जितकं आपण दूर तितकी आपल्याला रेंज कमी होते. तसं भगवंतापासून जितकं आपण दूर जाऊ तितकं आपल्याला अस्वस्थता म्हणजे विश्रांतीचे क्षण फार कमी मिळतात. म्हणून नामाला पकडावं का म्हणतात तर नाम हे केंद्रबिंदू आहे. त्या केंद्राला पकडून जर आपण बसलो ना तर मग आपल्याला काही करावं लागत नाही. तुकाराम महाराज भगवंताला बोलताना म्हणतात खेळ चाललाय विठ्ठलाचा त्यांचा, पण विठ्ठल कधी कधी दडून बसतात आणि दिसतच नाही किंवा मधीच डावामध्ये रडी खातात. म्हणून तुकोबांचं एक ओळ आहे, तुका म्हणे तुम्ही खादी आली रडी, तुका म्हणे तुम्ही खादी आली रडी, आम्ही धरली सेंडी नाम तुझे. तुम्ही कुठं पळताय आणि लपून बसताय ते बसा जावा. तुमची शेंडी हे मुख्य गोष्ट आहे आपल्या शरीरातला, जिला पकड जिला म्हणतो त्यामुळे हलता येत नाही अशी गोष्ट. तर तुमची शेंडी आम्ही पकडली आणि त्या शेंडीचं नाव आहे नाम तुमचं, विठ्ठल नाम, श्रीराम, रामकृष्ण हरी, याला आम्ही पकडून बसलोय. तसं ज्यानं केंद्राकडे गेला आणि केंद्राला पकडून जर बसला तर फिरण्याची आणि परिवर्तनाची गरजच पडणार नाही. आणि हे ह्यावरून समजतं की इथं सगळं परिवर्तन आहे. आणि जितकं केंद्राकडे जावं तितकं त्यासाठी उदाहरण देतात बघा की जसा सूर्य फक्त निमित्त कारण आहे जगाच्या लोकचेष्टेला. लोकचेष्टाचा अर्थ आहे लोकव्यवहाराला. सकाळी सूर्य उगवच्याची सुरुवात असते ना, पहाट झाली की तांबडं फुटायला लागलं आकाशामध्ये, लोकांची लगबग होते. उठायचं आहे, नामस्मरण ध्यान करायचं आहे, तत्वचिंतन करायचं आहे, आंघोळ करायची आहे, व्यायाम करायचा आहे, फिरायचं आहे. कोणी सांगितलं? सूर्यानं सांगितलं उठा उठा आता आम्ही उठलो.
आणि तुमचं काय झालंय, आता तुमच्या स्नानाची वेळ झाली, उठा उठा, झारा जसे आहे तसा प्रकार आहे हा. की तुमचं आता आंघोळीची वेळ झाली, तुम्ही आंघोळ, काहीही सूर्य म्हणत नाही. शेतकरी बिचारे उठतात, आपले सगळी अवजारं घेतात, शेताकडे निघून जातात. का? सूर्य उगवला म्हणून. अहो सूर्य उगवला, चला कामाला लागा. अहो पण सूर्याने काय केलं, तुम्हाला कामाला लावायला लागलं का? काय काम करायला मदत करायला आला? बघा, मदत करायला पण आला नाही आणि काम करा म्हणून पण सांगितलं नाही. किती सुंदर उदाहरण सूर्याचं आहे बघा. तसा भगवंत कार्य करतो, त्या पद्धतीने भगवंत कार्य करतो. मागच्या चिंतनामध्ये आपण दिव्याचं उदाहरण घेतलेलं आहे. तो दिव्या आणि इथं सूर्याचं उदाहरण आहे. तर दिव्या आणि सूर्याचं उदाहरण एकसारखंच आहे की जगाच्या व्यवहारात सूर्य जसा कारण तसा मी या जगत उत्पत्तीस कारण आहे. कुणाला अमुक करू नको असं काही म्हणत नाही, पण त्याच्या केवळ अस्तित्वाने व्यवहार होतात. फक्त सूर्य उगवला आणि उदय झाला म्हटलं की सुरुवात झाली कामाला. लोकांच्या उठ गडबडिंग करतात, अंघोळी करतात, ऑफिसला जातात, नोकऱ्या करतात, शेतात जातात, व्यापाराला लागतात. माणसं सगळी उठून काम करत असतात. पशु पक्षी झाडावरून आपला चारा शोधण्यासाठी बाहेर पडतात. किती सुंदर गोष्ट आहेत बघा. म्हणजे सगळं हे कुणाच्या सत्तेवर चाललंय? सूर्य उगवला म्हणून. सूर्य उगवला नसता तर मग सूर्य कारण आहे की नाही? आहे. पण कुठलं कारण? तो कार्यात सहभागी आहे का सांगा? नाही. फक्त कारण. कार्यात सहभागी नाही म्हणजे कार्याचा संबंध येत नाही. तर त्यामुळं त्याला निमित्त कारण म्हणतात. भगवंत जसा निमित्त आहे, त्याच्या केवळ अस्तित्वानं सगळे व्यापार सुरू होतात, प्रकृती हलते. म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी माऊली सांगतात. एक म्हणजे या सगळ्या लोकचेष्टा ज्या चालू आहेत त्या प्रकृतीमुळे चालू आहेत, परंतु मी मात्र त्याला निमित्त म्हणून आहे, निमित्त कारण आहे. पुढची उभी का जे मी या अधिष्ठिली या प्रकृती होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या. मीच कारण आहे असं का वाटतं? मी प्रकृतीच्या अधिष्ठान रूपाने अंगीकार केल्यानंतर सगळ्या चराचराची उत्पत्ती होते. एरवी माझी अधिष्ठान नसेल, समजा जर भगवंताचा अधिष्ठान नसेल तर ही जड प्रकृती स्वतःच्या स्वातंत्र्याने जगाची उत्पत्ती करू शकत नाही. आणि म्हणून या उत्पत्तीमुळे मी जगाचं निमित्त कारण आहे असं संभवतं, बाकी काहीही नाही. मग निमित्त सुद्धा म्हणायची गरज नाही. का निमित्त का होतं सांगा? प्रकृती जड आहे, अचेतन आहे, आणि अशा अचेतन आणि जड प्रकृतीला हलवायचं काम भगवंत करतात. आता हल्ल्यानंतर जे पुढची कार्य आहेत ना ती सगळी प्रकृतीच करते, म्हणजे निमित्तच झाला ना. म्हणून भगवंताला तू उत्पत्ती लय नाश करतोस असं जे म्हटलं जातं ते भगवंत म्हणतात बर तसं म्हणा, पण कोणत्या कारणानं म्हणा? निमित्त कारणानं म्हणा. मी निमित्त आहे त्याला, बाकी काय करत नाही, मी स्वतः काय करत नाही या सगळ्या व्यवहाराला. म्हणून प्रकृतीचा भगवंत फक्त अंगीकार करतात, तिला आश्रित करतात, तेव्हा जगाची उत्पत्ती होते. आता कोण म्हणेल आश्रित केली आणि जगाची उत्पत्ती त्यामुळे झाली जगा भगवंतामुळं? म्हणा म्हणतात ते. कारण जड अचेतन प्रकृती स्वतः काय करत नाही, मीच तिच्याकडनं करून घेतोय ना, मग मला करत नाही म्हणा, नाही तर करणारा करता करविता म्हणा. तसं जड प्रकृती स्वतः उत्पत्ती करू शकत नाही. त्यामुळे म्हणून म्हणा की जगाचं मी निमित्त कारण आहे. का जे मिया अधिष्ठिली प्रकृती, अधिष्ठिली म्हणजे अंगीकारली, स्वीकारलेली, माझ्याकडे आश्रित म्हणून राहिलेली होती चराचर्याची संभूती. संभूती शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती. सगळ्या जगाची चरा आचाराची उत्पत्ती होते, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या. यामुळंच मी याला निमित्त कारण आहे असं ठरतं. कारण ब्रह्माच्या केवळ सानिध्यानं आश्रयानं प्रकृतीकडून जग उत्पत्तीचे व्यवहार घडतात, फक्त आश्रयानं. त्यामुळे ब्रह्म कारण आहे, ब्रह्म मात्र निमित्त कारण आहे आणि प्रकृती हे उपादान कारण आहे. हे आपण पुन्हा पुन्हा मागच्या चिंतनामध्ये बघितलेलं आहे. म्हणून परमात्म्याच्या सत्तेवरती जगत रूपत प्रपंचाची मांडणी प्रकृती करत असते. हे जग जे मांडणी केलेली आहे ना तिथल्या तिथं सगळे ऋतू होतात, ऊन पाऊस वारा ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पाणी प्यायला आहे, हवा श्वासासाठी उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही जगाची मांडणी प्रकृतीकडून होते. पण त्या प्रकृतीला
प्रोत्साहन देणारं, प्रेरणा देणारं, स्फूर्तीनी सत्ता देणारं केंद्र कोणतं असेल तर तो परमात्मा आहे. त्यामुळे परमात्मा हा हेतू आहे, याचा अर्थ हे अस्तित्व किंवा त्याची सत्ता आहे, एवढंच आहे. दोन हेतू आपण मानतो बघा, सहेतुक घडलेलं काम आणि निर्हेतुक घडलेलं काम. म्हणजे हेतुपूर्वक काही घटना घडतात आणि निर्हेतुक पण काही घटना. उदाहरणार्थ बघा की सहेतुक म्हणजे आपण सकाम जे काम कार्य कर्म करत असतो, सकाम कर्म जेवढी जेवढी करत असतो ती सहेतुक असतात. पुण्य प्राप्त व्हावं, स्वर्ग मिळावा म्हणून यज्ञ यागादी कर्म केली जातात. आता ह्यामध्ये पाठीमागे हेतू आहे की नाही? आहे. ह्याला सहेतुक कर्म म्हणायचं. आणि निर्हेतुक कर्म म्हणजे काय? ज्याला काही कारण नाही, निमित्त नुसतं होतं. म्हणजे झाडाला पालवी फुटते, नवीन नवीन कळ्या उमलायला लागतात, हिरवीगार निर्माती होते वसंत ऋतूमध्ये. आता वसंत ऋतू आला म्हटलं की ते सगळं चालू होतं. आता वसंत ऋतूनं काय केलं सांगा? काय झाडांना पाणी घातलं, काय हवा दिली? काय नाही. ऋतू नुसता आला म्हणजे निर्हेतुक काम वसंत ऋतू करतो बघा, निर्हेतुक. तसा निर्हेतुक कार्य, निमित्त कार्य जे आहे वसंत ऋतूसारखं कार्य भगवंत करतात. म्हणून जग सतत बदलत राहतं, पण त्या पाठीमागं न हलणारं एक तत्व आहे म्हणून हे घडतं, नाहीतर घडलंच नसतं. एक कोणतरी पकडणारा एक आहे आणि त्यामुळेच पुढचे हलणाऱ्या गोष्टी घडतात. म्हणजे पतंग फिरत असतो आकाशामध्ये सगळीकडे, पण त्याला दोऱ्याच्या रूपानं धरणारा आणि दुसरा त्या दोऱ्यालाही पकडणारा एक कोणतरी मुलगा असतो. आणि म्हणूनच आकाशात तो पतंग उडत असतो. मध्ये धाग्याचं काय आहे? धाग्याची फक्त ही गोष्ट मध्ये आहे, प्रकृतीमध्ये राहते आणि या जगाची दिसणार. प्रकृती पण अव्यक्तामध्ये आहे, ती दिसत नाही, पण तरी सुद्धा जगद रूपानं जी अनुभवाला येते त्याला आपण प्रकृती म्हणतो. पण जग हे जड आहे, जग जड आहे. आणि या जड जगामध्ये याला हलवण्याचं काम कोण करतं? तर निमित्त कारण म्हणून भगवंत करतात. हलणाऱ्या तत्वाच्या पाठीमागं न हलणारं एक तत्व आहे. बदलणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या मागं एक अपरिवर्तनशील न बदलणारं एक तत्व आहे. म्हणून जग चालतं. हळूहळू शाण्या माणसाने परमात्माकडे फिरावं, म्हणजे प्रकृतीचा संग टाकावा. प्रकृतीचा संग शब्दाचा अर्थ आहे प्रकृतीचा विचार, जगाचा विचार बाजूला टाकावा आणि हळूहळू आपण तिथपर्यंत जावं. कबीर महाराजांचा एक दोहा सुंदर आहे. त्याने बघितलेलं संत पाहतात आणि पाहून ऑब्झर्वेशन नंतर त्यांचं मत प्रकट करत असतात. तर ते वर्णन करतात. कबीर महाराज म्हणतात, चक्की चलती देख कर दिया कबीरा रोय. चक्की म्हणजे जातं फिरत असताना ते बघत कबीराला रडू येतं, दुःख वाटतं. देख कबीरा रोय दो पाटन के बीच में साबित बचान कोय. पाटे दोन असतात ना जात्याला, वर एक असतं आणि खाली एक असतं. त्या दोन्हीच्या मध्ये साबित बचान कोय, एक सुद्धा दाना वाचत नाही. जे म्हणून त्याला दळायसाठी आत दाणे त्या जात्यामध्ये टाकले जातात. आता काय जाती शिल्लक राहिली नाहीत, त्यामुळं दृष्टांत पण मागं पडायला लागलेले आहेत. पण ती जातं ही कल्पना मात्र लोकांना माहिती आहे. ज्याला धरून फिरवलं जातं ते फिरवता त्या जात्याच्या मध्यभागी असणारे जे आहेत ते दोन्ही जात्यांच्या मध्ये सापडतात आणि चिरडून त्याचं पीठ होतं. म्हणजे उत्पत्ती स्थिती नाशाचा विचार म्हणून चक्की चलती देख कर दिया कबीरा रोय दो पाटन के बीच में साबिद बचान कोय. म्हणजे या जगत व्यवहाराच्या चक्कीमध्ये जे अडकतात ते सुटत नाहीत म्हणून कबीर दुःखी होतात. पण त्या दुःखावरती आणि परत एक सांत्वन आहे बघा. थोडं त्याच दोह्यामध्ये पुढे म्हणतात बघा, चक्की चक्की सब कहे. सगळेजण म्हणतात हे जातं आहे. किला कहे नकोय. तो मधला खिळा असतो ना, ज्याच्या भोवती ते चक्र जात्याचं फिरत असतो, तो मधी एक खांबा असतो मधी. ज्यांना ठाऊक आहे, अंदाज आला असेल तर ते कील से जो लग रहे साबित बचता सोय. ज्या खिळ्याजवळ जे दाणे चिकटून खिळ्याभोवती बसतात ते मात्र जात्याच्या त्या दोह्याच्या मध्ये सापडत नाही, दोन्ही दगडामध्ये सापडत नाही आणि त्यांचा नाश होत नाही.
मग उत्पत्ती, जन्म, मृत्यू, स्थिती, संसार या सर्व गोष्टीपासून दूर राहायचं असेल तर जातं फिरतच राहणार आहे. पण जात्यामध्ये जे सापडतात म्हणजे प्रकृतीचं जातं आहे, त्या जात्यामध्ये मायेचं जातं आहे, त्या मायेच्या जातेमध्ये जे सापडतात ते राहत नाहीत, चिरडून जातात. आणि ज्यानी मधला जो खांब आहे जात्याच्या मध्ये, जात्याभोवती जात्याची दोनही चक्र फिरत असतात, त्याच्या जवळ जे दाणे असतात ते दाणे तिथं चिकटून राहतात. ज्याने भगवंताचे पाय धरलेत ना त्यांना कोण दुःख देणार सांगा बघू. हा मधला घट्टा जो आहे तो भगवंताचं पाय आहे. भगवंताच्या स्मरणामुळे म्हणून नामाला पकडावं म्हणतात ना. नाम हा त्या जात्यातला तो खिळा आहे. तो खिळा पकडून राहावा लागतं. सगळे चक्की चक्की म्हणतात चक्की चक्की सब कहे किला कहे ना कोय. पण मध्ये जो खिळा असतो ज्याच्या भोवती ते फिरतं त्याचं नावच कोण घेत नाही हो. अहो त्याच्यामुळे तो जातं फिरतं. आणि मधल्या खेळाला जो चिकटून राहतो तो सुरक्षित राहतो. जे भगवंताला घट्ट पकडतात ते या परिवर्तनाच्या तडाख्यात आणि ह्या जात्याच्या तडाख्यामध्ये सापडत नाहीत, चिरडून टाकले जात नाहीत. प्रकृती असंच करते. पण भगवंत म्हणतात माझ्या सानिध्यामुळे सगळं होतं, पण मी बाजूलाच राहतो, मला कोणी विचारतच नाही. सगळे प्रकृतीमध्येच गुंग आहेत. भगवंताची आठवण कुणालाच येत नाही. अरे जे प्रकृती चालवणारा जो आहे त्या चालकाची कधीतरी आठवण आपण केली पाहिजे ना. ती आठवणच होत नाही. म्हणून ते म्हणतात की जे मिया अधिष्ठली प्रकृती, अरे माझ्या सत्तेवर ही प्रकृतीचं अध्यस्तर आहे, मी अधिष्ठान आहे त्याचं. होती चराचराची संपत्ती म्हणून मी हेतू हे उपपत्ती. पण मी कसा होतो, निमित्त कारण होतो. पण निमित्ताला सुद्धा आठवायला पाहिजे ना, तर प्रकरणच घडलं नसतं. निमित्त कारणाला फार महत्व आहे बरं काय. ते माती आणि ते इतर चक्र जे असते कुंभाराचं बघा, चक्र आहे तो दंड असतो कुंभाराकडे की त्या गाडग्या मडक्याला त्याच्यावर डिझाईन काढणारं, त्यांच्या हातात एक बारीक सुईसारखं एखादं अवजार असतं, त्यामुळे ते डिझाईन पण काढत असतात. हे सगळं साहित्य, माती आहे, त्याचा चिखल बनवला आहे, पाणी तिथं आहे, हे कुंभाराचं जातं आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत. तो दंड कुंभाराचा जो आहे तो तिथं आहे. सगळ्या वस्तू जर ठेवल्या तर त्याचं गाडगं बनेल काय सांगा बघू, मडकं बनेल काय नाही. एवढ्या सगळ्या वस्तू ज्या त्या बरोबर निर्मितीत मांडणी करण्यासाठी आणि त्या चिखलाचं बरोबर रूपांतर करण्यासाठी ते चक्र आहे, ते कुंभाराचं चक्र फिरवण्यासाठी निमित्त म्हणून कुंभार असा चेतन लागतो. म्हणून जड प्रकृतीला आहे त्या जड आणि अचेतन प्रकृतीला हलवण्याचं काम चेतन कोणतरी असावा लागतो. हे ज्याला कळलं त्याला ऐश्वर्य योग भगवंताचा कळला. दारोदार भटकायचा व बंद करेल तो, की त्याला हेच मुख्य आहे ना खुंटा, त्या खुंट्याला बरोबर पकडून धरून राहील. जसा जात्यामध्ये तो खुंटामध्ये असतो ना, त्या खुंट्याला पकडून राहतो तो. या प्रकृतीच्या एकूण या सगळ्या व्यवहारामध्ये अडकत नाही, त्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून त्या भगवंतालाच आठवावं ना. आठवणं खरी गोष्ट तीच आहे. पुढे म्हणतात बघा, आता येणे उजेवडे निवृत्ते निहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे. आता परत मी तेच सांगतो रे बाबा, माझ्या ठाई भूते, माझ्या ठिकाणी आहे भूतसृष्टी, परी भूती मी नसे. पटलं का नाही तुला? मी कसा बाजूला आहे बघा, गाडग्यामध्ये माती आहे, हो की नाही आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण तिने वापरलं. पण कुंभार बाजूला आहे की नाही, का कुंभारला गाडग्यात शिरला आहे सांगा बघू. गाडगी कुठेतरी विकली जातात, कुंभार कुठल्या तरी गावात राहत असतो, गाडग्यात आणि कुंभाराचा संबंधच नाही. पण गाडगी तयार झाली नसती कुंभार नसता तर. दोन्ही गोष्टी आहेत की नाही. तसं इथं काय म्हणतात बघा, येणे उजेवडे निवृत्ते. याची जी तुला वरती जो सदसिद्धांत सांगितला त्याच्या प्रकाशामध्ये विचारामध्ये त्या माझं ईश्वरी प्रभाव जाणून घे, माझा ऐश्वर्योग जाणून घे. मी जगाचं निमित्त कारण आहे. ही जे वर सांगितलेली उपपत्ती आहे म्हणजे विचार म्हणून सांगितला, या विचाराच्या प्रकाशामध्ये माझा ईश्वरी प्रभाव जर पासेल तर माझ्या स्वरूपावर ही महाभूते दिसत असली तरी भूतामध्ये मी नाही. हे लक्षात ठेव. हे खऱ्या अर्थानं तुला दिसायला लागेल. म्हणून
जे माझ्या ठाई भूते परिभूते मी नसे निहाळी पा ऐश्वर्य योगाते. अरे जरासे ज्ञानाचे डोळ्यानं बघ, ज्ञानाच्या डोळ्यानं आणि शास्त्राच्या विचारानं पहा. हे उपपत्ती उजिवडे निरोते. शास्त्राच्या प्रकाशात बघ, तुला खरं काय ते दिसायला लागेल. संतांच्या उपदेशामध्ये बघ, म्हणजे तुला दिसायला लागेल की मी भूतमात्रामध्ये असलो, वाटत असलो माझ्या ठाई आहेत भूत, आहेतच. परिभूती मी नसे, पण मी त्यांच्यात नाही. नाहीतर माझा पण नाश त्यांनी केला असता. प्रकृतीनं माझा पण नाश केला असता. मी त्यांच्यामध्ये नाही आणि निकाम आहे म्हणून बरोबर आहे. नंतरची प्रकृती मला निर्माण करायची आहे कल्पांतानंतर. एकदा कल्पशयी झाला की पुन्हा प्रकृतीची निर्मिती होणार आहे. ती निर्मिती कोण करायला? जिवंत तरी साक्षी कोणतरी पाहिजे ना बाजूला. म्हणून परमात्मा बाजूला राहता. मला पण तुम्ही चिरडून टाकला असतं म्हणतात ते. माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे. माझ्या ठाई म्हणजे बीज रूपानं माझ्या ठाई आहेत ती. त्याच बीजातून मी त्यांची परत प्रकृतीची उत्पत्ती करतो, परंतु मी त्याच्यामध्ये नाही. म्हणून भूतसृष्टी आणि प्रकृतीचे अधिष्ठान हे फक्त मी आहे. या भूतसृष्टीचं अधिष्ठान आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी भूतसृष्टी आहे, कारण ती अध्यस्त आहे आणि मी अधिष्ठान आहे. पण भूताच्या अधीन माझं अस्तित्व नाही. मी स्वतंत्र आहे, मी त्यांच्या अधीन नाही. मायेची निर्मिती मी केली, पण मायेच्या अधीन मी झालो नाही, म्हणून मी स्वतंत्र आणि मुक्त आहे. ईश्वर मुक्त काय आहे? तर तो मायेच्या अधीन नाही म्हणून. जीव पारतंत्र्यात का आहे? कारण तो अविद्येच्या अधीन आहे म्हणून. सगळे जीव अविद्येच्या अधीन आहेत आणि म्हणूनच त्यांना काय करता येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात मी साक्ष आहे बाजूला, त्यामुळे मी भूतमात्रामध्ये नाही. पण आदेस्थ माझ्यावरती जी प्रकृती तिचा अधिष्ठान मात्र मी आहे. हे कधी कळेल? विचार करून पाहिल्यावर. येथे विचारच केला पाहिजे. वर्णन काय म्हणतात बघा, आता येणे उजिवडे निरुते. अरे याच प्रकाशामध्ये, शास्त्राच्या नियमाच्या प्रकाशामध्ये जरा विचार कर की मी निमित्त कारण आहे. हाच विचार पुढे घे. विचार करून पाहिल्यावर कळेल की परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कोणतं आहे. तर परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत, पण भूतामध्ये परमात्मा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. माता पलट उलटा संदेश आहे का काय? जगात भगवंत नाही का? नाही, पण आहे कोणत्या अर्थानं हे समजून घेणं, यालाच ऐश्वर्य योग म्हणतात. म्हणून परमात्मा सृष्टीला हेतू आहे. हेतू आहे. प्रकृतीला परमात्म्याचं सानिध्य आहे. मागच्या वेळा आपण म्हटलं बीजाला सानिध्य पाण्याचं आहे, तसं सानिध्य आहे, पाण्याचं काम करते. म्हणून भूत जे आहे ती परमात्म्याच्या ठिकाणी आहे, सानिध्याचाच आहेत ना, म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी. पण केवळ हेतू आहे, निमित्त आहे, तो त्यात नाही. मगाशी म्हटले ना, सोन्याचं दागिने करतो आणि बाजूला राहतो ना. काय दागिन्यात सोन्यात घुसतोय? तू सांगा बघू. तो तिथं दिसतोय का? बघा, फोडून बघा. दागिना केलाय ना, तो फोडायचा. फोडला तर त्यात सोनार दिसेल काय? मडकं फोडलं तर त्यात कुंभार दिसेल काय? नाही, असं म्हणतात ते. पण केलं कोणी ते? हा मुद्दा आहे. हा ईश्वर योग समजून घेतला पाहिजे. केवळ हेतू आहे, त्यामुळे मी भूतामध्ये नाही. हा सृष्टी दृष्टीवाद सांगितलेला आहे या ठिकाणी. तुला अनुभवायला येते ना, तोपर्यंत तुला दिसणार. काय सांगितले? सृष्टी आहे. सृष्टी कशी? दृष्टीवाद. सृष्टी दृष्टीवाद यामध्ये सांगितलेला आहे. ही सृष्टी जी अनुभव यामध्ये ईश्वराने प्रकृतीच्या द्वारे, सृष्टी दृष्टीवाद कसा आहे बघा, ईश्वरानं प्रकृतीच्या द्वारे जगाची निर्मिती केली असं मानलं जातं. कुणी केली निर्मिती? ईश्वरानं प्रकृतीच्या. त्यामुळे ईश्वर, प्रकृती, जगत सत्य आहे असं मानलं जातं. ईश्वर पण सत्य, जग सत्य, प्रकृती सत्य, कारण ईश्वरानं जगाची निर्मिती केली. सृष्टी आहे ती दृष्टी तशी गेली, सृष्टी दृष्टीवाद म्हणतात त्याला. हा स्वीकारलेला आहे कुणासाठी? अगदी आम्हासारखे जे अगदी त्यांना काही कळत नाही. देव आहे ना, इकडं आहे, या खुर्चीत आहे, टेबलामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. आणि इथं तरी म्हणतात ते मी परिभूती मी नसे. या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून वाद सांगावा लागला शास्त्राला, वेदांताला. त्याला सृष्टी दृष्टीवाद म्हणतात. याच्या बाजूनं काय म्हणतात? सृष्टी दृष्टीवादाचा सिद्धांत आहे, ईश्वराने प्रकृतीच्या द्वारे जगाला निर्माण केलं असं मानलं जातं. मानायचं. त्यामुळं ईश्वर, प्रकृती, जग सगळं सत्य आहे,
म्हणून भूते परमात्म्याच्या ठिकाणी मानलेले आहेत, माना. पण भगवंत ऐश्वर योग सांगताना म्हणतात मी त्या भूतमात्रा नाही, कारण ब्रह्मावर जगताला तो जगताचा अध्यारोप केलेला असतो. अध्यारोप म्हणजे अगोदर आहे असं सांगणं आणि नंतर अपवाद, दोन शब्दांनी परत नवीन आहे ना, जसे आपण अन्वय आणि व्यतिरिक्त मागच्या चिंतनामध्ये पाहिला होता, तसा अध्यारोप आणि अपवाद आहे. अध्यारोप म्हणजे अगोदर आरोपित करायचं नसलेला, तो असा आहे, तो सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर, अध्यारोप केलाय बघा सगळा. तिच्या तुळशी हार आहे, काशे पितांबर आहे नेसलेला आहे, आणि सगळी मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंटे कुस्तुभ म्हणे. पण तुकारामाला शेवटी त्याचा अपवाद करतात, म्हणतात सगळं झालं आता. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, मुखापर्यंत येतात म्हणतात, मुख तेवढं उरलेलं सगळं काढून टाका आता. तो कौस्तुभ म्हणी, तो कवच काय कुंडलं आहेत, ती तुळशी हार, या सगळ्या गोष्टी बाजूला अपवाद करणं म्हणतात त्याला. तर ब्रह्मावर जगत्याचा अध्यारोप करतात आणि नंतर त्याच भूतमात्र नाही असं म्हणतात, असं सांगून त्याचा अपवादही केला जातो. अध्यारोप आणि अपवाद ही एक प्रक्रिया आहे. जाणून घ्यायची असेल तर आपल्याला विचारसागर ग्रंथामध्ये आपल्याला कळेल. त्यासाठीच आपण किंवा परमपूज्य काकांचा परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये कळेल. आणि कळेल काय, कळायला आता ही सोपी गोष्ट आहे अशीच आहे. अशी आणखीन भरपूर उदाहरण देता येतील. अगोदर आहे म्हणून जगताची मांडणी करायची आणि नंतर जगाचा इतर सगळ्या गोष्टीचा निराश करत 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 त्याचा अपवाद करायचा आणि राहतं ते शेवटी ब्रह्म शिल्लक राहतं ना, सगळं शिल्लक. म्हणजे एखादा दगड आहे, त्या दगड मोठाच्या मोठा आहे, हा अध्यारोप आहे. हा दगड आहे, हा अध्यारोप आहे. पण त्याच्यावरला बारीक 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 जर काढायला चालू केलं छन्नी हातोड्यानं, तर बारीक काढून त्यातून एखादी मूर्ती सुरेख तयार होते. आणि उरलेलं काढून टाकलं आणि हाय तेवढं शिल्लक राहिलं. म्हणजे अध्यारोप करायला होता केला आणि नंतर अपवाद केला त्याचा, म्हणजे बाजूला केलं आणि त्यानंतर उरतं. ते मूळ तत्व आहे हे सांगण्यासाठी भगवंत म्हणतात, तू जर विचार केलास तर तुला कळेल. येथे विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले. प्रकृतीचा निराश जर तुला करायचा असेल तर ह्या उजिवडे निरुते निहाळी पा ऐश्वर्योगाते. माझा ऐश्वर्योग लक्षात घे. कोणता? जे माझ्या ठाई भूते, माझ्या ठिकाणी सगळी भूतसृष्टी आहे, परिभूती मी नसे. अधिष्ठानाच्या रूपानं मी आहे, मी निमित्त कारण आहे, पण भूती मी नसे. त्यांच्यामध्ये मी नाही. त्यांचे ते काय करतात ते करू द्या. त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणाने संचिताप्रमाणे सगळं जग चाललेलं आहे. मी काही ढवळाढवळ करत नाही असं माऊली म्हणतात. वेळ संपलेला आहे, आपण थांबूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.